आता आपण बघणार आहोत राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या घडामोडींचा वेगवान आढावा गाव तिथे माझामध्ये। जो शेतकरी इन्कम टॅक्स भरतो त्याला कर्जमाफी मिळणार नसल्याचे संकेत राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले। ते बुलढाण्यात पत्रकारांशी बोलत होते। सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचा जवळपास 95% फायदा विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना होईल असं देखील पांडुरंग फुंडकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले। कर्जमाफीचा फायदा सशक्त घोड्यांना मिळू शकणार नाही असा टोला पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी लगावला। ते चंद्रपुरात पत्रकारांशी बोलत होते। राज्यात जेव्हा केव्हा कर्जमाफी होते त्याचा लाभ सशक्त क्षेत्रीय घोडे उचलत असतात, मात्र यावेळी मंत्रिगटाची समिती त्याचे निकष ठरवून खऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळवून देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही तर सरकारच्या तत्वतः या शब्दाचा अर्थ आम्ही सांगू असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं। ते जळगावात पत्रकारांशी बोलत होते। 25 जुलैपर्यंत सरकारचा आमचा तत्वतः पाठिंबा आहे। कर्जमाफी झाली नाही तर भूकंपाचा केंद्रबिंदू कुठे सरकवायचा हे देखील आम्ही ठरवू असंही ते म्हणाले। शिवसैनिक शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरल्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन यशस्वी झाल्याचा दावाही संजय राऊतांनी केला। अहमदनगरमध्ये अवैध धंद्याविरोधात कडक कारवाईचं सत्र सुरू आहे। निमगाव घाणा शिवारात हातभट्टीवर छापा टाकून कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये दारू बनवण्याचं कच्चं रसायन, नवसागर आणि 4 टन गूळ तसंच टेम्पोसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। साधारण 10 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। तर दारूचं कच्चं रसायन आणि साहित्य उद्ध्वस्त करण्यात आलं। या प्रकरणी राजू गव्हाणे आणि सुदाम होळकरला अटक झाली आहे। शेतकऱ्यांच्या संपानंतर 11 दिवसांनी नाशिक जिल्ह्याच्या सर्व बाजार समितींमध्ये कांदा आणि धान्याची विक्री सुरू झाली आहे। लासलगाव बाजार समितीत देखील 11 दिवसांनंतर कांद्याचे लिलाव सुरू झाले आहेत। सरकारने अल्पभूधारकांचं कर्ज माफ केलं, त्याबद्दल शेतकऱ्यांनी सरकारचं अभिनंदन केलंय। मात्र यात हमी भावाबद्दल कुठलाही निर्णय न झाल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येते। दरम्यान आज बाजारात कांद्याला जास्तीत जास्त 635 तर सरासरी 500 रुपयांचा भाव मिळालाय। यवतमाळ जिल्ह्यात वादळी वारा आणि पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यातील दत्तापूर निळवणातल्या शेतकऱ्यांच्या केळीची बाग पार भुईसपाट झाली आहे। बागेतील केळीची 2000 झाडं पावसाने आडवी केली आहेत, त्यामुळे या शेतकऱ्यांचं 4 लाखांचं नुकसान झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील भैरववाडी इथे झाड पडल्यामुळे शहराकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे। तर झाड पडून विजेचे 3 खांब तुटल्यानं कुडाळ शहराचा वीज पुरवठा खंडित झालाय। सकाळपासून शहरात पावसाची रिपरिप सुरू असून कुठेही जोरदार पाऊस झाला नाहीये। इकडे बीड शहरातील बिंदुसरा नदीवरचा पूल खचल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। यासाठी तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ताही खचल्यानं शहरातली वाहतूक सुरळीत कशी चालणार हा प्रश्न निर्माण झालाय। भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई सिनेमात अभिनय करताना दिसणार आहेत। नुकताच तृप्ती देसाई यांनी इंदापुरात सुरू असलेला नवरा पंच बायको सरपंच या मराठी सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं। या चित्रपटात तृप्ती देसाई दारूबंदीसाठी आंदोलन करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत। दरम्यान यावेळी तृप्ती देसाईंची बातचीत केली असता त्यांनी कोल्हापुरातील अंबाबाईला घालण्यात आलेल्या वादग्रस्त पोशाखाचा खरपूस समाचार घेतला। जादूटोणा विरोधी कायद्याची निर्मिती काँग्रेसच्या काळात झाली असली तरी हा कायदा भाजपच्या पाठिंब्यानेच तयार झाल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानव यांनी सांगितलं। वर्ध्यामध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबद्दलची माहिती दिली। याबाबत माहिती दिली, काँग्रेस सरकारने या कायद्याच्या प्रचार प्रसारासाठी 14 कोटी रुपयांचा निधी देण्यास होकार दिला होता। सध्या भाजप सरकारने 10 कोटींचा निधी देण्यास संमती दिली आहे। जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी प्रचार प्रसारासाठी अन्निसाच्या गाव आणि तालुका पातळीवर समिती तयार केली जाणार आहे। उद्योग व्यवसायासाठी सतत पैशाची मागणी करणाऱ्या क्रूर मुलाने संपत्तीच्या वादातनं स्वतःच्या वृद्ध आईचा सुरीने गळा चिरलाय। एवढ्यावर न थांबता पोट, छाती, कमरेवर असे 8 वार केल्याने ज्योती अमरसिंग माने या 75 वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्यात। सोमवारी सकाळी 11च्या सुमारास आरके नगर इथे घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण आहे। गंभीर जखमी झालेल्या ज्योती माने यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान या प्रकाराची माहिती कळताच करवीर पोलिसांनी संशयित मुलगा पृथ्वीराज अमरसिंग माने याला अटक केली आहे। प्रेम प्रकरणातून युवकाच्या हत्येप्रकरणी अहमदनगरमधील चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। आई, वडील, मुलगा आणि आजोबांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे। जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली। मुलगा सतीश, वडील बन्सी, आई आशाबाई आणि आजोबा किसन लगड यांना जन्मठेप झाली आहे। 2015 साली नगर तालुक्यातील आठवड गावात दत्तात्रय मोरे या युवकाची प्रेम प्रकरणातून हत्या झाली होती। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात 12,000 लिटर गावठी दारू पोलिसांनी जप्त केली। करोळा गावात कासार सिरसी पोलिसांनी ही कारवाई केली। कारवाई दरम्यान आरोपी फरार झाले। विशेष म्हणजे करोळा
हे गाव लातूर जिल्हा पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात येतं. बेळगावातील सौंदलगामध्ये पतीने पत्नी आणि 2 लहान मुलांची हत्या करून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. उदय कदम असं आत्महत्या करणाऱ्याचं नाव आहे. उदय हे कागल MIDC मध्ये नोकरी करत होते. उदय यांनी पत्नी आरती, 3 वर्षांचा आयुष आणि 2 वर्षांच्या उत्कर्षची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वतः गळफास घेतला. आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. निपाणी पोलिसांनी घटनेची नोंद घेतलेली आहे. पावसाच्या आगमनाबरोबरच राज्यात खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि ठिकठिकाणी शेतीच्या कामांना वेग आलाय. अशातच कापूस उत्पादनात अग्रेसर असलेल्या यवतमाळमध्ये बोगस बियाणं विक्री होत असल्याचं उघड झालंय. या प्रकरणी कृषी विभागाच्या मदतीने पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडनं अवैधरित्या साठवलेलं बोगस बियाणं आणि औषध साठा असा 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गरीब शेतकऱ्यांना हेरून सर्रासपणे या बोगस बियाण्यांची विक्री केली जात होती. याच बातम्यांसोबत गाव तिथे माझामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा ABP माझा.